भारतीय लोकशाहीनं नागरिकांना त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी लोकशाही मार्गानं आंदोलनं करण्याचा, अर्थात उपोषण असेल किंवा इतर मार्गाची आंदोलनं करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र हल्ली बदलत्या काळामध्ये जे प्रशासन अतिशय सुस्त झालेलं आहे ते प्रशासन अशा आंदोलनाची दखल घेत नाही आहे आणि अर्थात पर्यायानं लोकांना आपल्या न्यायासाठी कित्येक दिवस तिष्ठत या ठिकाणी पडावं लागतं. याच ठिकाणी आपण आता सध्या केजच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सुकळी गोटेगाव या परिसरातील नागरिक आपल्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या मावेजासाठी जवळजवळ गेली 5 दिवस या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहेत. 5 दिवसापर्यंत प्रशासनानं आणखी काही तोडगा काढलेला नाही. आज उपोषणाचा त्यांचा या दोघांचा 5वा दिवस आहे. आपण जाणून घेणार आहे त्यांच्याकडून. परंतु हे 5 दिवस झालेले असतानासुद्धा त्यांच्या उपोषणाची दखल हवी तशी प्रशासनानं घेतलेली नाही. प्रशासन सांगतं आहे की आम्ही बघतोय, करतोय वगैरे वगैरे, परंतु त्यांचं मत आहे की त्यांच्या शेतातून जो 100 फुटाचा रस्ता शासन करू इच्छित आहे तो रस्ता, त्याचा वाढलेल्या भागाचा जो मावेज आहे तो त्यांना शासनानं द्यावा अशी त्यांची मागणी आहे. पहिला रस्ता जो आहे ठीक आहे, त्याचं जरी काही जास्तीचा काळ गेल्यामुळं शासनाला काही देता येत नसलं, परंतु आता नव्यानं जे प्रस्ताव मंजूर केलेला आहे रस्त्याचा अधिकचा, त्याचा मावेजा मात्र शासनानं द्यावा या मागणीसाठी हे दोघंही या ठिकाणी आपण बसलेले आहेत. आज 5वा दिवस आहे. त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. काय म्हणेल की आपण जवळजवळ गेली 5 दिवसापासून या ठिकाणी बसलेला आहात. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर मग नेमकं काय प्रकरण आहे ते सांगा. माझं नाव अमर गायकवाड आहे. मी सुकळीचा रहिवासी आहे. आमच्या सुकळी गावामधून गोटेगावपर्यंत जो रोड गेलेला आहे त्याचा मावेजा कोणालाच मिळालेला नाही. तो रोड जवळपास 40 वर्षापूर्वी झाला होता, जो की 16 ते 20 फूट आहे सध्या डांबरी. आता सार्वजनिक बांधकाम विभाग केज आहे, यांनी हा रोड आमच्या ह्याच्या शेतामध्ये जवळजवळ 100 फूट करण्याची योजली आहे. तो लोखंडी सावरगावपासून माळेगावपर्यंत आलेला आहे. त्यांना आम्ही वारंवार याबद्दल माहितीही मागितलेली आहे. सर्व RTI अंतर्गत 3 वर्षापासून माहिती मागत आहोत. ती आम्हाला माहितीच पुरवत नाही. आम्ही मागच्या वेळेस रोड अडवला होता. त्यांनी आमच्यावर खोटे 353 गुन्हेसुद्धा दाखल केले होते आणि तो डांबरी रोड करून घेतला होता. आम्ही 22 तारखेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग केज इथे आमरण उपोषणाला बसले आहोत. पण येथील इंजिनियर मळेकर साहेब आणि कांबळे साहेब यांनी एक दिवशी येऊन आमची विचारपूस काही केलेली नाही. केचे नायब तहसीलदार आहेत भंडारी साहेब आणि ननवरे साहेब हे काल आले होते. त्यांनी सगळे आमचे पुरावे पाहिले. त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जाऊन तो पंचनामा करा आणि तुम्हाला जर वाढीव रस्ता हवे असेल तर तुम्ही त्याचा मावेजा देऊनच शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घ्या, त्याच्याशिवाय घेऊ नका. तरी ह्यांनी तहसीलची कार्यालयीसुद्धा काही दखल अद्याप घेतलेली नाही आणि हे इकडे यायलासुद्धा तयार नाही आहेत. अच्छा, तुम्ही काय सांगाल? माझं नाव अजित विलासराव रांजणकर, राहणार सुबडगाव. माझ्या शेतातून जवळपास 1200 ते 1300 फूट रस्ता गेलेला आहे आणि विशेष करून सर्वे नंबर 3मधून आणि 56 माझीच जमीन आहे 56/1मधून बांधावून गेलेला आहे. तोही रस्ता माझ्याच रानातून आहे जुना आणि नवाही माझ्याच रानातून चाललेला आहे आणि त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहे. अच्छा, आज 5वा दिवस आहे उपोषणाचा तुमचा? उपोषणाचा आज 5वा दिवस. अच्छा, काही आरोग्य खात्याचे वगैरे कोणी आलेले होते? आरोग्य खात्याचे अधिकारी येतात, तपासणी ती करून जातात. पोलीस स्टेशनचे आपण पाहू शकतोय की गेली 5 दिवस हे नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले. कालच आपण बघितलं असेल केज तहसील समोर आवादा कंपनीच्या विरोधात असंच एक उपोषण सुरू होतं आणि त्यामध्ये खरं तर त्या परिवाराची जी आई आहे ती घरी होती, मात्र कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी त्रासून म्हणा किंवा चिंतेत म्हणा किंवा अगदी ध्यास घेऊन त्यांचा काल प्राण घरी गेला होता. मात्र त्यानंतर आपण बघितलं असेल आवादा कंपनीनं न्याय दिला नाही म्हणून काही वेळासाठी त्या कुटुंबियांनी त्यांचं शव देखील केज तहसीलच्या समोर उपोषणस्थळी आणलं होतं आणि बराचसा त्यामध्ये न्यायासाठी जे कुटुंब बसलेलं आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. सांगायचं तात्पर्य हे आहे की इतके दिवस जेव्हा नागरिक बसतात, आम्हाला एकच सांगायचं की प्रशासनानं नागरिकांच्या क्षमतेची किंवा ज्याला आपण अंत म्हणतो त्याची वाट पाहू नये. जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्या नागरिकांना त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत. असं जर झालं
तर कदाचित लोकांना न्याय मिळणार नाही, लोकांचा न्यायावरचा विश्वासही उडून जाईल. या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की जवळजवळ 5वा दिवस आहे. प्रशासनाने यांची दखल घ्यावी. नसता केज विकास संघर्ष समिती कदाचित यांना या लोकांना न्याय देण्यासाठी या आंदोलनामध्ये उतरावं लागेल. येत्या 2 दिवसात आम्ही तहसील प्रशासनालाही विनंती करतो आहे की आपण या प्रकरणी लक्ष घालून या लोकांना न्याय द्यावा. कारण 5वा दिवस आहे. शेवटी आपलं घर सगळे नातेवाईक सोडून हे या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा B&C ऑफिस जे या ठिकाणी आहे बांधकाम विभागाचं त्यासमोर ते बसलेले आहेत. तर त्यांना न्याय देण्यात यावा अशी आमची अपेक्षा आहे. आत्ताच या ठिकाणी महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील हेही या ठिकाणी येऊन गेलेले. त्यांनीही या उपोषणामध्ये आपण लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा संबंधित विभागाच्या सर्व अधिकारी असतील किंवा या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना आम्ही पुन्हा विनंती करतो की हे आंदोलनात केवळ तुम्ही दुरूनच बघत बसणार आहे का? कधीतरी या लोकांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या लोकांच्या समस्या आहेत, लोकांना काही मोठ्या बाकी गोष्टी नाही आहेत, त्यांच्यावर होणारे अन्याय दूर व्हावेत एवढीच लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा आहे. म्हणून आम्ही पुन्हा एकदा या भागाचे आमदार असतील, खासदार असतील किंवा परिसरातील मंत्री महोदय असतील, ज्यांच्या कानापर्यंत या गोष्टी जातात, तसं तर आता गोष्टी सगळ्या सोशल मीडियातून तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचतात. किमान भेट तरी द्या, त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा एवढीच अपेक्षा या निमित्तानं.